संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता मोठी कारवाई केलेली आहे। जे सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेचा पत्ता लागलेला आहे आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलेले आहे। असं काय घडलं की इतक्या दिवसानंतर हे दोघे सापडले? तर संभाजी वाय भसेने पत्ते उघडले आणि सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेचा ठाव ठिकाणाचा पत्ता समजला। नेमकं काय प्रकरण आहे? हे संभाजी वाय भसने कोण आहेत आणि मध्ये त्यांची एंट्री कस काय झाली आणि यांच्यामुळे हे दोघे जण कस काय सापडले पोलिसाला, कस काय यांना ताब्यात घेतले, सर्व जायचा रिपोर्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले सुदर्शन घुले यांच्यासह सुधीर सांगळेचा पुण्यातून ताब्यात घेण्यात आलेले आहे। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकूण 7 आरोपी विरोधात केस पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। तर हे 7 आरोपी कोण आहेत? तर त्यामधीलच जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या 4 आरोपींना पोलिसांनी अगोदरच अटक केली होती। तर मेन जो मास्टरमाइंड होता सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या 2 आरोपींना काल रात्री पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। आता कृष्ण आंधळे हा एक आरोपी फरार आहे। कृष्ण आंधळेच्या अटकेसाठी विशेष पथक मागावर असल्याची माहिती समोर येत आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात नांदेडमधून डॉक्टर संभाजी वाय भसे, त्याची पत्नी आणि आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलं होतं। SIT कडून तिघांनी रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती। आरोपींना संभाजी वाय भसेने पैसे पुरवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। तसेच संभाजी वाय भसेच्या चौकशीतून आरोपींचा ठाव ठिकाणा समजल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। या प्रकरणातील संशयित आरोपींना ज्या व्यक्तींनी पळून जाण्यासाठी मदत केली होती त्यांच्याकडून काय लिंक्स मिळाल्या, काय माहिती मिळाली, संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे तिघे ज्या लोकांच्या संपर्कात होते त्यांच्याकडून माहिती घेतली गेली। त्यानंतर पोलिसांनी आणि स्पेशल टीमने त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे। या दोघांना पुण्यातून अटक केल्याची माहिती येत आहे। याबाबत कोणताही अधिकृत दुजारा दिलेला नाही। या तिघांमागे SIT सोबतच CID आणि बीड पोलिसांची टीम होती। या प्रकरणातील चौकशी देखील सुरू आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आणि तपास करण्यास सूचना दिल्या आहेत। त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी टेक्निकल टीम तयार करून या आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन आणि ज्या लोकांच्या संपर्कात होते त्यांच्या चौकशीनंतर काय माहिती मिळवली। त्याचबरोबर या 3 आरोपींनी आपले मोबाईल बंद ठेवले होते, नवीन सिम घेतले होते, पण त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांची माहिती मिळाली आणि त्या आधारे या दोघांना अटक केलेली आहे। या प्रकरणातील ते मुख्य आरोपी आहेत। तिसरा आरोपी फरार आहे, त्याला आता देखील पकडण्याला पोलिसांना लवकर यश येईल अशी अपेक्षा आहे। या हत्या प्रकरणामध्ये डॉक्टर वाय भसे यांच्यासह त्यांचे वकील SIT ने ताब्यात घेतलेले आहेत। बरं, या प्रकरणामध्ये नवीनच आता डॉक्टर हे संभाजी वाय भसे कोण आहेत, नेमकं यांची या प्रकरणाशी काय संबंध आहे? तर कोण आहेत संभाजी वाय भसे बघूया। संभाजी वाय भसे हा स्वतः हॉस्पिटल बीड शहरामध्ये काही वर्षापूर्वी चालवायचा, मात्र तो नंतर ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा। सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळे यांच्यासोबत तो काम करायचा अशी माहिती आहे। ऊसतोड मुकादम असे काम करत असताना त्या तिघांसोबत डॉक्टरचा संबंध आला। संभाजी वाय भसे सध्या डॉक्टरकीचा व्यवसाय करत नाही, त्याची पत्नी वकील आहे। त्यांनी काही दिवस सरकारी वकील म्हणून काम केलं होतं। संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवसापासून संभाजी वाय भसे फरार असल्याची माहिती होती। पहिल्या दिवसापासून पोलीस त्यांच्यावर लक्ष ठेवून होते, मात्र सुदर्शन घुलेसह संभाजी वाय भसे देखील राज्याबाहेर गेले असल्याची माहिती। त्यांनी राज्याबाहेर जाऊन सुदर्शन घुले यांना मदत केली होती। संभाजी वाय भसे पर्यंत पोलीस पोहोचले तेव्हा या दोघांची माहिती मिळाली अशी माहिती आहे। या प्रकरणाच्या कुटुंबाचा समावेश आहे का याचाही तपास केला जातोय। संभाजी वाय भसे हा पोलिसांना नांदेड शहरात सापडला। काल त्याला ताब्यात घेतला असता रात्री त्याला बीड मध्ये आणलं, त्यानंतर त्याची चौकशी झाली। त्यानंतर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आरोपींना पकडण्यात पोलिसांना अशा प्रकारे या 2 मुख्य आरोपींना ताब्यात घेतलेले आहे। आणि सुदर्शन घुले जे मुख्य आरोपी होते, जे या हत्येचा जो मास्टरमाइंड होता, ते आता पकडला गेलेला आहे आणि फक्त आता एक जण फरार आहे, त्याला सुद्धा पोलिस नक्कीच पकडतील आणि ह्यांना जे योग्य कारवाई यांच्यावर जी करण्यात यावी ते नक्कीच यांच्यावर कारवाई होईल। आणि आता ह्यांना फाशीची शिक्षा होती का जन्मठेप होती हे बघणं महत्वाचं ठरेल।